नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 12वा. बापू बिरू वाटेगावकर ही गुन्हेगारी केस फार संवेदनक्षम बनली होती. लोकसमूहाचा बापूला भरपूर पाठिंबा असल्यामुळे पोलीस अधीक्षक मदन पाटील साहेबांनी आपलं एक एक पाऊल मोजून मापून टाकायचा आपल्या मनाशी निर्धार केला. त्यासाठी खात्यातल्या अनुभवी पोलिसांचा सल्ला घेतला. खूप मोठी चौकशी केली. ही मोहीम कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झाली पाहिजे. नामुष्कीची वेळ पोलीस खात्यावर येऊ नये म्हणून ते एकेका गोष्टीवर खोलवर विचार करत होते. त्यांना कुठल्याही प्रकारची घाई करायची नव्हती. एखादी साधी किरकोळ चूकसुद्धा योजना बिघडवू शकते, त्यामुळे ते एक एक शक्यता तपासूनच बघत होते. यात जवळजवळ 6 महिन्यांचा काळ निघून गेला. तरीही ते शांत होते. मधल्या काळात कुठल्याही प्रकारे वाच्यता होऊ न देता वेषांतर करून ते जुने खेड नवे खेडच्या परिसरात भटकले. बाभुळबानाच्या रानातनं भटकले. अस्ताव्यस्त वाढलेल्या वटवृक्षांचा अभ्यास केला. त्या परिसरातले डोंगरदऱ्या, नाले, भूभाग डोळ्याखालून घातला. कुणाला कसलाही संशय येऊ दिला नाही. त्यांनी केलेलं वेषांतर इतकं काही बेमालूम होतं की 15 दिवस त्यांनी त्या परिसरात गुप्तपणे घालवले. ग्रामीण सातारकडची बोलीभाषा ते अशा काही शैलीत बोलायचे की समोरच्या माणसाला संशयाला जागाच उरत नसे. त्यामुळे जुने खेड नवे खेड परिसराची त्यांनी इतकी काही खडानखडा माहिती मिळवली की तो परिसर त्यांना अगदी आपल्या परिचयाचा वाटायला लागला. हळूहळू सगळी जय्यत तयारी मदन पाटील साहेब करत होते. पण हे सगळं करत असताना त्यांनी संशयाची सुई आपल्याकडे वळू दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी मोतीलाल आडोळे या खबऱ्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्याला जुने खेड नवे खेडच्या बाभुळवनातल्या रानातनं गुप्तपणे फेरफटका मारून यायला सांगितलं. काही महत्त्वाच्या सूचना त्याला दिल्या. पाटलांचा हेतू हा होता की बापू बिरूनं मधल्या काळात आपल्या आश्रयाचं ठिकाण बदललेलं आहे किंवा नाही ही खात्री पटवून घ्यायची. सावधपणे पोलीस अधीक्षक पाटील साहेब सापळा रचत होते. खबऱ्या मोतीलाल आडोळे त्या परिसरात गेला. गुप्तपणे 4 दिवस त्या परिसरात राहिला. त्यांनी आपल्या मनाची खात्री पटवून पोलीस अधीक्षकांना सांगितलं की बापू बिरू हा जुने खेड नवे खेडच्या बाभुळवनातल्या रानातच आश्रयाला आहे. त्यांनी आपलं लपण्याचं ठिकाण काही बदललेलं नाही. बापू बिरू वाटेगावकरवर मोहीम काढायला काही हरकत नाही. आणि मग त्याच दिवशी पोलीस अधीक्षक मदन पाटील साहेबांनी आपल्या नवीन मोहिमेचं पहिलं पाऊल उचललं. पोलीस उपनिरीक्षक सखाराम पाटोळेंच्या हाती सहाय्यक मदतनीस म्हणून सूत्र सोपवली. गुप्त वेशातल्या म्हणजे साध्या कपड्यातल्या 10 पोलिसांची टोळी त्यांच्या हाती देऊन त्यांना त्या परिसरात विखरून जायला सांगितलं. प्रत्येक पोलिसाला स्वसंरक्षणासाठी एक एक पिस्तूल आणि 10-10 काडतुसं दिली. टप्प्याटप्प्यानं त्यांनी पोलिसांच्या अशा 5 तुकड्या त्या परिसरामध्ये रवाना केल्या आणि हे करताना त्यांनी फार मोठी गुप्तता पाळली होती. उपनिरीक्षक पाटोळेंनी त्या परिसरात आपले साध्या वेशातले पोलीस लांबवर विखरून दिले. असं म्हणतात टिटव्यांचा आवाज वातावरणात घुमताच वटवृक्षाच्या दिशेनं कसं सरकायचं, वटवृक्षाच्या बाजूला कसं जमायचं, सगळ्या आवश्यक सूचना दिल्या. योजनाबद्ध सापळा रचला. याबाबत ते वायरलेसवरनं मदन पाटलांशी वेळोवेळी संपर्क साधत होते. त्यांना अत्यावश्यक ती माहिती देत होते. 2 दिवस असेच गेले. तो सोमवारचा दिवस होता. संध्याकाळचे 5 वाजले होते. तेवढ्यात ऑफिसमधला फोन खणखणला. रिसिव्हर हातात घेऊन पाटील साहेब म्हणाले, हॅलो, मी पाटोळे बोलतोय सर. हां बोला पाटोळे. सर, सापळा व्यवस्थित रचला गेला आहे. शिकार हाती गवसेल असा माझा अंदाज आहे. तरी आपण जुने खेड नवे खेडच्या बाभुळवनाच्या रानाकडे यावं. आपण पहाटेच निघालात तर कोणाला शंका येणार नाही. काही हरकत नाही, मी पहाटेच निघतो. पहाटे 5 वाजता पोलीस अधीक्षक मदन पाटील साहेबांची गाडी निघाली तेव्हा त्यांच्या पाठोपाठ 2 जीप गाड्या धावत होत्या. त्यात 15 ड्रेसधारी पोलीस होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या. पोलीस अधीक्षक मदन पाटलांनी आपला खाकी युनिफॉर्म परिधान केला होता. त्यांच्या कमरेला कातडी बॅगेत पिस्तूल होती. सातारा सोडल्यानंतर त्या गाड्या वाळवा तालुक्याच्या दिशेने निघाल्या. जुने खेड नवे खेडच्या बाभुळवनाच्या रानाकडे जाताना त्यांनी लांबचा मार्ग निवडला होता.
वायरलेस सेटवरून त्यांनी उपनिरीक्षक सखाराम पाटोळेंना ते कळवलं होतं. बाभुळबन दृष्टीपथ्यात येताच पाटील साहेबांनी गाड्या एका नाल्यात गर्द झाडीत बाजूला उभ्या करायला सांगितल्या. मग तो सगळा पोलीस ताफा हळूहळू आजूबाजूची झाडं, उंच खडक यांचा आधार घेत सरपटत सरपटत बाभुळबनाकडे पुढे सरकायला लागला. पाटील साहेब आपली दुर्बीण डोळ्यांना लावून पोलिसांना सूचना देत होते. सूर्य माथ्यावर आल्यानं ऊन चांगली तापली होती, खडक तापला होता, जमीन तापली होती. जमिनीवरून सरपटताना चटके बसत होते, पण तरीही पोलीस सरपटत सरपटत पुढे निघाले होते. ऊन खूप तापली म्हणून एका विशाल फांदीवर आरूढ झालेला बाप्पू उठून उभा राहिला. त्याच्या खांद्याला त्याची प्रिय बंदूक लटकत होती, हातात त्याचा जाड दंडुका होता. हळूहळू तो फांदीवरनं खाली आला, वटवृक्षाच्या बुंध्याच्या ढोलीपाशी येऊन उभा राहिला. आणि त्याच वेळी सभोवताली बाभुळबनाच्या रानात टिटव्यांचा ट्याव ट्याव आवाज उमटला. त्या टिटव्या अधिकाधिक उंच आवाजात ओरडायला लागल्या. तो एक प्रकारचा सांकेतिक इशारा होता. टिटव्यांचा आवाज एकदम वाढल्यानं बापू जरासा चमकला. सावध होऊन तो अवतीभोवती बघायला लागला, पण त्याला सगळं काही पूर्वीसारखं आढळलं. निश्चिंत मनानं तो ढोलीपाशी थांबला. त्याची करारी निग्रही नजर सभोवताली फिरत होती. टिटव्यांचा ट्याव आवाज वातावरणात घुमताच साध्या वेशातले ठिकठिकाणी आडोशाला लपून बसलेले पोलीस सावध झाले. ते लपत छपत वटवृक्षाच्या पारंब्यांच्या आश्रयाला येऊन उभे राहिले. आपण कोणाच्या नजरेला पडणार नाही याची दक्षता घ्यायला लागले. काही पोलीस वटवृक्षाच्या विशाल बुंध्याच्या मागे येऊन उभे राहिले. त्यांनी आपले श्वास रोखून धरले. हळूहळू डाव्या उजव्या बाजूनं पुढं सरकण्याचा प्रयत्न करायला लागले, पण बापूचा सावधपणा बघून ते जाग्यावर थांबले. पुढे जाण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. पोलीस अधीक्षक मदन पाटील हातात पिस्तूल घेऊन एका बाभळीच्या बुंध्यापाशी आडोशाला येऊन उभे राहिले. हातात भोंगा घेऊन उंच आवाजात म्हणाले, बापू बिरू, पोलिसांनी ह्या बाभुळबनाच्या रानाला आपल्या अंमलाखाली घेतलंय. सर्वत्र पोलीस विखुरलेले आहेत. तू पळून जायचा प्रयत्न केलास तर नाहक बंदुकीच्या गोळीला बळी पडशील. आम्हा लोकांना रक्ताचा थेंब सुद्धा सांडायचा नाहीये. तू हत्यार टाक, शरण ये. तू शरण ये बापू. अरे मी आज शरण येऊ म्हणत हवे, नाही आलो तर हे बघ बापू, नाही तर तू आपल्या मानवी जीवनाला पारखा होशील. अरे ह्या कृष्णाकाठच्या ढाण्या वाघ्याच्या अंगाला हात लावून बघा. बापू, तुझा करारीपणा टाकून दे. तू पोलिसांच्या स्वाधीन हो. तू हत्यार टाकलं तर तुझाच फायदा आहे, माझा काय फायदा होणार. हे बघ, आमचं पोलीस खातं शासनाला विनंती करेल, तुझी सजा कमी करण्याचा प्रयत्न करेल. हा, पण म्हणजे मला सजा होणारच ना. हे बघ, आम्ही तुझ्या सजा मुक्ततेसाठी आटोकाट प्रयत्न करू. एक पोलीस अधीक्षक म्हणून मी तुला आश्वासन देतो बापू. तू शरण आलास तर तुला काहीही त्रास होणार नाही, विश्वास ठेव. पोलीस अधीक्षक मदन पाटलांनी बापूला बोलण्यात गुंतवून ठेवलं. बापूनं आपली बंदूक त्या दिशेनं उंचावून ठेवली होती, पण ढोलीच्या दोन्ही बाजूनं अचानक पुढे आलेल्या 10 पोलिसांनी त्याच्यावर अकस्मात झडप घातली. त्याच्या हातातली बंदूक खाली पडली. त्या 10 पोलिसांना बापूनं फुटबॉलमधल्या चेंडूसारखं दूर भिरकावून लावलं. पण मागून आलेल्या 10 पोलिसांनी त्याला घट्ट विळखा घातला. त्या गडबडीत त्याच्या हातचा दंडुकाही दूर फेकला गेला. मग त्या पोलिसांनी त्याला दोर काढण्याने घट्ट आवळून टाकलं. त्याच्या हातात लोखंडी बेड्या घातल्या गेल्या. पण तो ढाण्या वाघ किंचितही घाबरला नाही. त्याची करारी नजर पूर्वीसारखीच होती. तो इतका संतप्त झाला होता की त्याचे डोळे फक्त आग ओकत होते. दोर काढण्याने त्याला आवडलं असलं तरी पोलिसांची त्याच्या जवळ जायची हिंमत होत नव्हती. कडक बंदोबस्तात बापूला जीपगाडीजवळ आणण्यात आलं. त्याला गाडीत घातलं गेलं. आजूबाजूला हत्यारी पोलीस सावध होऊन बसले. पोलीस अधीक्षक मदन पाटील आणि उपनिरीक्षक सखाराम पाटोळे यांच्या कडेकोट बंदोबस्तात बापूला साताऱ्याला आणण्यात आलं. तिथून त्याच दिवशी त्याला कळंबा जेलमध्ये हलवण्यात आलं. फरारी बापू बिरूला पोलिसांनी पकडलं ही बातमी रानवाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.
दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या आघाडीच्या दैनिक पत्रकातनं ती बातमी ठळकपणे झळकली. गावगुंड, समाजकंटकात दहशत निर्माण करणारा बापू बिरू वाटेगावकर कळंबा जेलमध्ये. ही थरारक बातमी सविस्तर छापून आल्यानंतर समाजात उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. दीनदुबळे, महिला या जगतात कल्लोळ माजला. बापूला अटक झाल्याचं ऐकून सामान्य जन खोलवर दुःखात बुडून गेले. त्या दिवशी महिला वर्गानं अन्नाला स्पर्शसुद्धा केला नाही. त्या आपल्या लोकसभा भाऊरायासाठी खूप दुःखी झाल्या. त्यांचे नेत्र ओलावले होते. काही भागात तर संतापाचा उद्रेक झाला. काही स्त्री पुरुषांनी आपला संताप वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकट केला. काही महिलांनी कळंबा जेलवर मोर्चा काढला, आपला राग व्यक्त केला. तुरुंगाधिकाऱ्याला निवेदन दिलं, बापूची तुरुंगातनं ताबडतोब सुटका करावी. बापू बिरूविषयी युवकात फार मोठं आकर्षण होतं. तो तरुण वर्ग बापूला प्रतिपरमेश्वर मानत होता. अन्याय अत्याचाराचा बिमोड करून गावगुंड आणि समाजकंटकांचा काटा काढण्यासाठी परमेश्वरानं बापूची नियुक्ती केली आहे, अशी युवकांच्या मनाची धारणा झाली होती. बापूला कळंबा जेलमध्ये टाकल्याची बातमी त्या युवकांनी वाचली आणि ते बिथरले. ते गावागावातनं रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. ते जाळपोळ करायला लागले. सर्वत्र अशांतता निर्माण व्हायला लागली. अशा वेळी परिस्थिती जास्त गंभीर होऊ नये म्हणून पोलिसांचे ताफे ठिकठिकाणी रवाना करण्यात आले. काही ठिकाणी परिस्थिती चिघळली, मग पोलिसांनी लाठीमार केला. प्रत्येक गाव शासनानं उचललेल्या पावलानं अस्वस्थ झालं होतं. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. बापूची ती लोकप्रियता बघून पोलीस अतिशय थक्क होऊन गेलेले होते. बापूला कळंबा जेलमध्ये डांबल्यानंतर पोलीस खात्यानं वेगवेगळ्या खुनांच्या प्रकरणात आणि त्याच्या विरोधात पुरावे गोळा करायला प्रारंभ केला. पण बापूनं खूप मोठ्या सावधगिरीनं एक एक मुर्दा पाडला होता. मागे पुरावा असा ठेवलेला नव्हता. त्यामुळे पोलीस खात्याला फार मोठं आव्हान बनलं होतं ते. गंगा शिंदेच्या पत्नीनं बापूच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद केली होती. पोलीस खात्यानं गंगा शिंदेच्या खून प्रकरणावर आपलं लक्ष केंद्रीभूत केलं. गीता 10 वर्षाची होती. तिने आपल्या बापावर फरशीनं वार करताना बापूला पाहिलं होतं. त्याचा खांदा हातासकट खाली आला होता. रक्त सांडलं होतं. रक्तानं माखलेल्या आपल्या बापाला तिने बघितलं होतं. हा एक सबळ पुरावा होता. आय विटनेस म्हणून पोलिसांनी गीताचा उपयोग करायचं निश्चित केलं. बापूच्या विरोधात सांगलीच्या जिल्हा कोर्टात पोलिसांनी मर्डर केसचा खटला दाखल केला. एकमेव तेवढा खटला कोर्टात दाखल झालेला होता. खटल्याचं कामकाज सुरू होताच बापूला कळंबा जेलमधनं 2 बंदूकधारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात एसटीनं सांगलीला आणलं जात होतं. त्याच्या हातात बेड्या असायच्या. या खटल्यात बापूच्या वतीनं वकील नेमला होता. सरकारी वकील फिर्यादी पक्षामार्फत कामकाज बघत होते. दोन्ही पक्षाकडचे वकील आपली बाजू सराईतपणे मांडत होते. एकमेकांचे मुद्दे खोडत होते. तारीख पडली की त्या दिवशी पोलीस कडक बंदोबस्तात बापूला सांगलीच्या कोर्टात आणत होते. एक दिवस न्यायाधीशांनी बापूला विचारलं, तुझ्या हाती 303ची बंदूक कशी आली? बापू आरोपीच्या पिंजऱ्यात मख्खपणे उभा होता. काय सांगावं ते त्याला सुचत नव्हतं. न्यायाधीशांनी तो प्रश्न ध्यानीमनी नसताना अकस्मात विचारला होता. न्यायाधीशांनी पुन्हा विचारलं, तुला बंदूक कुणाकडनं मिळाली? त्या पोलिसाचं नाव सांग. तरीही बापू पिंजऱ्यात शांत उभा. मग वेळ मारून नेण्यासाठी तो सावकाश म्हणाला, साहेब ती बंदूक मला एका पोलिसाकडनंच मिळाली होती. हो ठीक आहे ना, त्याचं नाव सांग. तो पोलीस 2 महिन्यापूर्वी आजारपणात गेला. खरं सांगतोयस? काय खोटं बोलायचं कारण काय मला? मी खरं तेच बोललो साहेब. एका मोठ्या धर्मसंकटातनं बाहेर आलो म्हणून मनातल्या मनात बापूनं परमेश्वराचे आभार मानले. सुटकेचा निश्वास सोडला त्यांनी. ती तारीख होती 26 मार्च 1990. बापूच्या अटकेच्या काळातही त्या परिसरात थरार कमी नव्हता. वातावरणात सतत भीती भरलेली असायची. वाळव्याच्या शिगावच्या कुख्यात गुंड रवी कांबळे असाच एक वादळ वारा, एक अग्निशालाका. त्याची दहशत अशी काही निर्माण झाली होती की त्याचं नाव कानावर पडलं तरी लोक थरथर कापत होते. वारासुद्धा आपला चंचल स्वभाव विसरून जाग्यावर स्तब्ध होत असे.
इतकं भयानक वातावरण तयार झालं होतं. अशी आपली शेखी मिरवणारा रवी कांबळे बापूचा साथीदार बनला होता. त्यांनी स्वतःला बापूच्या प्रेमात झोकून दिलं होतं. त्या प्रेमापोटी तो कुठल्याही कठीण संकटात उडी मारत असे. अशा वेळी स्वतःच्या प्राणाची पर्वा तो करत नव्हता. घे उडी म्हणताच उडी घ्यायचा, पळ म्हणताच पळायचा, थांब म्हणताच थांबायचा. तो बापूचा प्रबळ चेला बनला होता. बापूला कळंबा जेलमधलं कोर्टातल्या तारखेच्या वेळी सांगलीला आणलं जायचं. एका तारखेला बापूला कोर्टातल्या सुनावणीनंतर 2 पोलीस एसटी गाडीतनं कोल्हापूरला नेत होते. बापूला दोर काढण्याने आवडलं होतं. हातात लोखंडी बेड्या होत्या. बापूची वृत्ती नेहमीसारखी बेडर. तमदलगेजवळ बसवनखिंड आहे. या बसवनखिंडीतनं पलीकडं जाण्यासाठी एक अरुंद वळण आहे आणि त्या वळणातून एका वेळी एकच वाहन जात असे. त्याच वेळी रवी कांबळेनं बसवनखिंडीत आपली जीप गाडी वळणावर आडवी घातली. रस्ता अडवला. येणारी एसटी वळणावर थांबली. म्हणजे चालकाला ती थांबवावी लागली. रवी कांबळे आपल्या साथीदारांसकट एसटी गाडीमध्ये शिरला. पोलिसांना आपल्या बंदुकीचा धाक दाखवून बापूला बेड्यांसकट आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांची गाळण उडाली. अगदी हिंदी सिनेमातल्या पाठलागाच्या शैलीसारखी रवी कांबळेची ती अनोखी शैली झाली होती आणि पोलिसांना शांत बसण्यापलीकडे काहीही करता आलं नाही. आपल्या जीपमध्ये बापूला बेड्यांसकट बसवून साथीदारांसह रवीने पळ काढला. तो बापूला घेऊन जीपमधनं पळून जात असताना पोलिसांनी आपल्या वायरलेस सेटवरून सातारा पोलीस मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. ती चित्तथरारक वार्ता सांगितली. मुख्य पोलीस स्टेशनच्या कार्यालयानं झटपट हालचाली केल्यानंतर लगेच पोलिसांनी उमदीजवळ बापूला ताब्यात घेतलं. कळंबा जेलमध्ये दाखल केलं. सुटकेचा निश्वास सोडला. बापूच्या आयुष्यातलं एक एक प्रसंग असेच चित्तथरारक. सांगलीच्या कोर्टात एकमेव खटला सुरू झाला होता. हळूहळू रंग भरायला लागला होता. फिर्यादी पक्ष, आरोपी पक्षाचे वकील आपापले मुद्दे मांडत होते, खोडत होते, साक्षीदारांना तपासत होते, पुरावे बघत होते. न्यायाधीशांनी आय विटनेस म्हणून निश्चित केलेल्या गीताची साक्ष घ्यायचं ठरवलं. पोलिसांनी आरोपी विरोधात गीताची साक्षीदार म्हणून निवड केली होती. आता गीता काय साक्ष देते ह्याच्यावर बापूचं भवितव्य अवलंबून होतं. त्या दिवशी कोर्टात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली. बापू वीरू वाटेगावकरवरचा खून खटला महाराष्ट्रभर गाजत होता. त्यामुळे या खटल्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर त्या खटल्याच्या निकालाचा दिवस उगवला. कोर्टाच्या कामकाजाला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वी कोर्टात प्रचंड गर्दी उसळली. प्रेक्षकांना बसायला जागा नव्हती. लोक ठिकठिकाणी गॅलरीमध्ये सुद्धा उभे राहिले होते. आवार माणसांनी तुडुंब भरलं गेलं होतं. न्यायाधीशांनी आपलं आसन ग्रहण केल्यावर बापूला कडेकोट बंदोबस्तात कोर्टात आणण्यात आलं. बरोबर 11 वाजता कोर्टाच्या कामकाजाला प्रारंभ झाला आणि आदरणीय न्यायाधीश गंभीर आवाजात म्हणाले, जवळजवळ 6 महिन्यांपासून बापू वीरू वाटेगावकरवरचा खून खटला या सांगलीच्या जिल्हा कोर्टामध्ये चालू आहे. आरोपी बापू वीरूनं गंगा शिंदेचा खून करून त्याला मृत्यूदंड दिला असा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी बापू वीरूनं अगदी थंड डोक्यानं रक्त सांडलं आणि तो फरार झाला. 25 वर्ष तो फरार होता. पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांसाठी ते फार मोठं आव्हान होतं. 25 वर्षांपूर्वी खून झालेल्या गंगा शिंदेच्या कन्येनं गीतानं आपल्या पित्याचा खून प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितला होता. तिच्या आईची ते खुनाचं भीषण दृश्य बघून शुद्ध हरपली होती. पोलिसांनी गीताला आय विटनेस म्हणून उभं केलं. म्हणजे प्रत्यक्ष साक्षात साक्षीदार म्हणून तिला उभं केलं. गीतानं 25 वर्षापूर्वी पाहिलेल्या आरोपीला त्याच्या पिवळ्या पटक्यावरनं आणि कपाळाला असलेल्या भंडाऱ्यावरनं बरोबर ओळखलं. आम्ही बापू वीरू वाटेगावकरला जन्मठेपेची सजा फरमावतोय. त्याला आपल्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाऊन न्यायाची मागणी करावी. पण ठराविक काळात त्याला वरच्या कोर्टात गेलं पाहिजे. आरोपी पक्षाचे वकील आणि फिर्यादी पक्षाचे वकील दोघांनी हा खटला अभ्यासू वृत्तीनं हाताळला म्हणून आम्ही उभयतांचं अभिनंदन करतोय. जय हिंद.
न्यायाधीश साहेब मागच्या दरवाज्यानं निघून गेले. बापूला जन्मठेपेची सजा झाली. लोक खूप दुःखी झाले. त्या दिवशी पंचक्रोशीत चूल पेटली नाही, लोकांनी अन्नग्रहण केलं नाही. जो तो आपला लोकसखा बापूसाठी हळहळत होता, शासनाला दोष देत होता. मग काही जाणत्या लोकांच्या आग्रहाखातर बापूने आपल्या वकिलामार्फत हायकोर्टात खटला दाखल केला. त्या खटल्यावर पुन्हा सुनावणी सुरू झाली, पण हायकोर्टानं जिल्हा कोर्टानं दिलेल्या निकालावर आपलं शिक्कामोर्तब करून टाकलं. तो निकाल कायम केला. सुप्रीम कोर्टानंही बापूला जन्मठेपेची सजा सुनावली. बापूच्या आयुष्याचा पहिला अध्याय संपला. जन्मठेपेचा कैदी म्हणून त्याची येरवडा जेलमध्ये रवानगी झाली. येरवडा जेलमध्ये असताना त्याच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला. आता त्याच्या आयुष्याची ससेहोलपट संपली होती. जन्मठेपेचा कैदी म्हणून बापूला येरवडा जेलमध्ये स्वतंत्र खोली देण्यात आली होती. त्या खोलीतच स्वच्छतागृह होतं, आंघोळीची खोली होती. जन्मठेपेची सजा झालेल्या 5 कैद्यांच्या खोल्या एकाच रांगेत होत्या. मुख्य तुरुंगाधिकारी रामपाल दीक्षित व्हरांड्यातनं 2 वेळा राऊंडला यायचे. त्यावेळी जन्मठेपेच्या कैद्यांना नेमून दिलेली कामं करताना कैदी दिसायचे. बापूला चरख्यावर सूतकताईचं काम नेमून दिलं होतं. दिवसातून ठराविक भेंडोळे कातून द्यायचं काम त्याला दिलं होतं. बापू त्यांना चरख्यावर बसून सूत कातरताना दिसत असे. सूत कातता कातता बापूच्या तोंडून ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचे शब्द बाहेर पडत असायचे. मनाचे श्लोक तर त्यावेळी गुणगुणायचा. मुख्य तुरुंगाधिकाऱ्यांना बापूचं मार मोठं कौतुक होतं. त्याच्यात होणारा बदल बघून ते चकित होत होते. बापूची शांत वृत्ती त्यांना खूप आवडायला लागली. जेव्हा बापूची जन्मठेपेचा कैदी म्हणून येरवड्याच्या तुरुंगात रवानगी केली, तेव्हा ते काहीसे धास्तावले होते. एक स्फोटक बॉम्ब येरवड्याच्या तुरुंगात आणून ठेवल्याची त्यांची धारणा झाली होती. कारण बापूचे वेगवेगळे कारनामे, समाजातली त्याची दहशत, त्याचा थरार, सगळं काही त्यांच्या कानावर आलेलं होतं. पण तो धगधगणारा विस्तव इथे आल्यानंतर शांत झालेला बघून ते विस्मयचकित झाले होते आणि बापूतला तो बदल बघून ते भारावून गेले होते. बापूनं आपल्या दैनंदिन कामाला कायमचं जोडून घेतलं. बापूंनी तुरुंगाचे नियम कधी मोडले नाहीत. तो अगदी एखाद्या आज्ञाधारक बालकासारखा वर्तन करायचा. त्याचं ते विनम्रतेचं वर्तन बघून येरवडा तुरुंगाचे अधिकारी अचंबित होत होते. बापूच्या सद्वर्तनानं ते अधिकारी भारावून जात होते. बापू खोलीत एका कोपऱ्यात बसून पद्मासन घालून रामनामाचा जप करत असे. कंठातली रुद्राक्षमाळ हातात घेऊन तर्जनी अंगठ्यानं चालत असे आणि हळूहळू राम राम म्हणत ओठातल्या ओठात पुटपुटत असे. तुरुंगातल्या समुपदेशनानं आणि प्रबोधनपर उपक्रमांनी बापूच्या मनावर खूप मोठा परिणाम केला. त्यांनी आपल्या स्वतःच्या वर्तनात फार मोठा बदल केला. रागाला आळा घातला. फावल्या वेळेत तो मनाचे श्लोक गुणगुणायचा. काही वेळा पसायदान हळुवार आवाजात गुणगुणायचा. कडक शिस्त त्यांनी स्वतःला लावून घेतली. पहाटे उठून भरपूर व्यायाम करायचा. आपलं मन सतत प्रसन्न ठेवायचा. एक प्रामाणिक आणि सज्जन कैदी म्हणून शेरेबुकात त्याच्या नावासमोर नोंद झालेली होती. जन्मठेपेची शिक्षा ही 20 वर्षांची असते, पण या शिक्षेच्या काळात कैद्याचं वर्तन सुधारलं तर कारागृह प्रशासन त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी करत असतं, त्याला सुधारण्यासाठी प्रेरणा देत असतं. काळ कोणासाठी थांबत नाही आणि थांबला त्याला काळही म्हणत नाहीत. तो आपल्या मार्गानं वाटचाल करत होता आणि वर्षामागून वर्ष निघून गेली. आणि एक दिवस येरवडा कारागृहाच्या मुख्य अधिकाऱ्यानं बापूला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि ते प्रसन्न होऊन म्हणाले, बापू वाटेगावकर. हा बोला की साहेब. बापू, तुमच्यासाठी एक शुभवार्ता आहे. कोणची साहेब? तुझ्या जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ आता जवळजवळ संपतोय. तुझ्या सद्वर्तनानं तुला बराच मोठा लाभ मिळाला आहे. त्यामुळे तुझ्या शिक्षेचा बराच मोठा काळ तुला सूट म्हणून मिळाला आहे. या काळातल्या तुझ्या रोजगाराचा भत्ता तुला देण्यात येईल. आणखीन 8 दिवसांनी म्हणजे 5 सप्टेंबरला तुला येरवडा कारागृहातनं मुक्त करण्यात येईल. आभारी आभारी साहेब, आभारी आहे. बापू हसत हसत म्हणाला. ऑफिसातनं बाहेर पडला आणि 5 सप्टेंबर 1998 तो शुभ दिवस उगवला. त्या दिवशी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातल्या आघाडीच्या दैनिक वर्तमानपत्रातनं ती बातमी झळकली. पहिल्या पानावर बातमी होती ती की बापू बिरू वाटेगावकरचे झाले प्रवचनकार आप्पा महाराज बोरगावकर.
त्या बातमीखाली बापू बिरू वाटेगावकरचा संपूर्ण वृत्तांत देण्यात आला होता. कृष्णाकाठचा ढाण्या वाघ, ज्यानं एकेकाळी या खोऱ्यात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता, त्याचं नाव कानावर पडलं तरी बोरगाव, गावगुंड, समाजकंटक चळाचळा कापायचे, तो बापू बिरू वाटेगावकर आज येरवड्याच्या कारागृहातनं जन्मठेपेची सजा भोगून बाहेर पडतोय. विशेष म्हणजे त्यांनी कारागृहात असताना अध्यात्माचा मार्ग अनुसरून स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केला. तो आता प्रवचनकार आप्पा महाराज बोरगावकर म्हणून बाहेर पडतोय. त्याच्या नवीन आयुष्याला आमच्यातर्फे शुभेच्छा. मित्रांनो, हा 12वा भाग इथेच संपला. 13वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.